त्यानंतर कमी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। फेसबुकवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हटवल्याप्रकरणी केंद्र सरकारनं बोलवल्यानंतर मेटाच्या जागतिक चमूनं आज नवी दिल्लीमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। मेटाचे चीफ ग्लोबल अफेअर्स ऑफिसर जोएल कॅप्लान यांनी आपल्या चमूसह माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्याशीही चर्चा केली। ही बैठक सुमारे 45 मिनिटं चालली। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं काढून टाकण्यामागची कारणं मेटाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली। मात्र एका महत्त्वपूर्ण पोस्टवरती चुकीच्या पद्धतीनं केलेली कारवाई आणि बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर रोखण्यातील त्रुटी यासारख्या मुद्द्यांवरती सरकारनं मेटाच्या चमूकडे चिंता व्यक्त केली। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय समितीनं 2 दिवसापूर्वीच या संदर्भात कठोर भूमिका घेत मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी आग्रही भूमिका घेतली होती। जर त्यांनी माफी मागितली नाही तर समिती समाज माध्यम मंचांना सध्या मिळणारं सेफ हार्बर म्हणजेच कायदेशीर संरक्षणाचं कवच काढून घेण्याची शिफारस करेल, असं या समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी पत्रकारांना सांगितलं होतं। दरम्यान मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर मजकुराचा प्रसार केल्या गेल्याची चूक मेटानं मान्य केली आहे। मार्क झुकरबर्ग यांनी बाललैंगिक शोषण मजकूर आणि डीप फेक प्लॅटफॉर्म चालवण्यातील त्रुटींबद्दलही माफी मागितली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होत आहे आणि या विस्तार